लपवलेला मोबाईल, व्हॉट्सअपचा शेवटचा कॉल आणि मृत्यूनंतर कथित अनलॉक झालेला फोन, एक हॉटेल, एक भेट आणि त्यानंतर झालेलं भांडण, या सगळ्यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवून घेतलेलं प्रकरण अधिकच संशयाच्या भोवऱ्यामध्ये ढकललं गेलं। फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर दररोजच नवनवे असे दुवे आता सापडत आहेत। डॉक्टर मुंडे यांच्या जीवनातील शेवटच्या काही तासांभोवती संपूर्ण संशयाचं चक्रच फिरत आहे। चौकशी दरम्यान गोपाल बदनेचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या रात्री महिला डॉक्टर त्या हॉटेलमध्ये का गेल्या होत्या, या प्रश्नापेक्षा सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर देखील त्यांचा फोन कोणी अनलॉक केला आणि त्याच्यामधील डेटा नेमका कोणी गायब केला। या रात्री नेमकं असं काय घडलं होतं हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या सोबत त्या रात्री असं काय झालं होतं की त्यांना घर सोडून हॉटेलमध्ये जावं लागलं होतं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता। याचं उत्तर आता तपासामध्ये हळूहळू उघड होऊ लागलंय। खरं तर याआधी डॉक्टर संपदा मुंडे आणि प्रशांत बनकर हे त्यांच्याच घरासमोर गप्पा मारत बसले होते। गप्पा मारताना बोलता बोलता त्यांच्यामध्ये वाद झाला। तो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काढलेल्या फोटोवरून हा वाद झाला आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली। त्यानंतर राग अनावर न झाल्यानं डॉक्टर संपदा मुंडे या घराजवळच्याच असणाऱ्या एका मंदिरात जाऊन बसल्या। हे सर्व प्रशांतच्या वडिलांनी पाहिलं आणि त्यांनी मध्यस्थी करत डॉक्टर संपदा मुंडे यांना घरी बोलावून घेतलं आणि त्यानंतर डॉक्टर संपदा मुंडे यांनी प्रशांतला तब्बल एका तासामध्ये 40 पेक्षा अधिक कॉल केले, पण तरी देखील प्रशांत बनकर याचा फोन बंद होता आणि यानंतर डॉक्टर संपदा मुंडे यांचा राग आणखीनच अनावर झाला आणि त्यांनी थेट हॉटेल गाठलं, असंच माध्यमांमधल्या बातम्यांनुसार आपल्याला माहिती मिळते। मग त्यांच्यात झालेला वाद हा फक्त त्यांच्या फोटोवरून होता की या पाठीमागं आणखी काही मोठं गंभीर कारण होतं? माध्यमांमध्ये समोर आलेल्या बातम्यांनुसार डॉक्टर मुंडे आणि प्रशांत बनकर हे मागच्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते। पोलीस तपासात देखील समोर आले की मागच्या काही महिन्यापासून हे दोघं देखील रिलेशनशिप मध्ये होते। त्यानंतर दोघांमध्ये काही काळ दुरावा देखील निर्माण झाला, परंतु त्यानंतर प्रशांत बनकर याला डेंग्यू झाला आणि तो घरी परत आला तेव्हा त्याच्यावर डॉक्टर मुंडे यांनीच उपचार सुरू केले होते। या उपचारादरम्यानच डॉक्टर मुंडे आणि प्रशांत पुन्हा एकदा जवळ आले होते आणि याच दरम्यान लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रशांत बनकर आणि बनकर कुटुंबीय यांच्या सोबत डॉक्टर संपदा मुंडे देखील होत्या। याच दिवशी डॉक्टर संपदा मुंडे यांनी प्रशांत बनकर सोबत लग्नाचा विषय काढला। लग्नासाठी त्याला विचारलं देखील, परंतु त्याने नकार दिला। हॉटेलमध्ये जाण्याआधी देखील डॉक्टर संपदा मुंडे यांनी बनकरला फोन केला होता, मेसेजही केला होता, अशी देखील माहिती आता तपासातून पुढे असल्याचं देखील सांगितलं जातं। पोलिसांनी देखील त्यांचे चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स आता हस्तगत केले आहेत आणि आता या शेवटच्या मेसेजमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं याच्यावरूनच या केसचं संपूर्ण ठरणार आहे। दरम्यान साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माहिती दिली की डॉक्टर संपदा मुंडे यांचे दोन्ही आरोपींसोबत सतत फोन कॉल्सद्वारे त्या संपर्कात होत्या। एवढंच नाही तर या तपासात असंही सिद्ध झालंय दोन्ही आरोपींचं डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत नियमितपणे संभाषण झालेलं आहे। पण नेमकं त्यांच्यात काय बोलणं झालं होतं, ते कोणते मेसेज होते, नेमकं यात कोणते खुलासे दडले आहेत, हे सर्व आता चौकशी पूर्ण झाल्यावरच अधिकृतपणे सांगण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। पोस्टमॉर्टम रिपोर्टचा देखील प्राथमिक भाग हा पोलिसांच्या हातात आलाय आणि त्यानुसार हॉटेलमध्ये चेकिंग केल्यानंतर थोड्याच वेळा डॉक्टरांनी स्वतःला संपवण्याची घटना घडली आहे। अर्थात पूर्ण रिपोर्ट येईपर्यंत या गोष्टीवर शिक्कामोर्तब होणार नाही। एकीकडे डॉक्टरांवर आरोप प्रत्यारोप होत होते तर दुसरीकडे आरोपी असणाऱ्या गोपाल बदनेचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्याविषयी नवीन माहिती समोर येत होती। गोपाल बदने या व्हिडिओमध्ये वर्दीत नाहीये आणि तरी देखील तो रस्त्यावरच्या गाड्या अडवतोय। यावेळी त्याला एक तरुण प्रश्न देखील विचारताना दिसत आहे की तो विचारतोय, तो पोलीस आहेस का, तुला गाडी अडवण्याचा अधिकार कोणी दिला, तू माझ्या नादी लागू नको असं विचारतो। हे ऐकताच बदने देखील नरमतो आणि तो देखील तिथून तुझ्या नादी लागत नाही असं म्हणून तो बाजूला सरकतो। पण हा प्रकार झाल्यानंतर देखील गोपाल बदने हा काही लोकांच्या गाड्या अडवण्याचा थांबवत नाही। या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसतंय। याहून बदनेचा स्वभाव कसा होता यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। पण यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोपाल बदने हा पोलीस कोठडीत आहे, पण त्याने पोलिसांसमोर हजर होण्यापूर्वीच स्वतःचा मोबाईल लपवला होता। शनिवारी रात्री उशिरा फलटण ग्रामीण पोलिसांमध्ये सरेंडर करत असताना त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये तो रडल्याच्या देखील बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या। त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली। पण एवढं सगळं झालं असताना देखील डॉक्टर संपदा मुंडे आणि त्याच्यामध्ये काय बोलणं झालं होतं, त्यांच्या दोघांचे नेमकं काय संबंध होते हे काहीच उघड करायला तो तयार नव्हता। पण मोबाईल लपवला होता हे त्यानं मान्य केलं, पण फोन कुठे गायब केला
कोणी घेतला याबाबत तो काही सांगितलं जात नव्हतं। पोलिसांना संशय होता की या मोबाईलमध्ये असलेले पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि चॅट्स हे लपवण्यासाठीच ही सर्व सेटिंग केली गेली आहे। कारण ज्या रात्री डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवलं होतं त्या रात्री आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने या दोघांमध्ये देखील कॉल झाला होता। कॉलमध्ये असं काय बोलणं झालं होतं, कोणती चर्चा झाली होती, हे सगळं आता या तपासामध्ये येणं महत्त्वाचं आहे आणि त्यावरच या केसची पूर्ण दिशा आहे असं देखील बोललं जात आहे। याच दरम्यान डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की संपदानं स्वतःला संपवण्याआधी खरं तर ही केलेली त्यांची आखलेली नियोजनबद्ध हत्या आहे। कारण की गोपाल बदनेला अटक करण्यासाठी पथके गेली होती पण तो पंढरपूरपर्यंत पळून गेला आणि अचानक मुख्यमंत्री फलटणला येण्याआधीच त्यानं सरेंडर केलं। हे सगळं नियोजनबद्ध होतं, हे सगळं ठरलेलं होतं असा आरोप त्यांनी केला। म्हणजे हत्या, पुरावे नष्ट आणि नियोजनानुसार सरेंडर असे देखील दावे या कुटुंबानं केले आहेत। तसंच आणखी एक महत्त्वाचा दावा या कुटुंबानं केला तो म्हणजे हे सगळं असताना एका मुकादकानं आम्हाला घरच्या घरी येऊन सांगितलं की खासदाराच्या पीएनं मला जबरदस्ती मला हॉस्पिटल नेलं, तेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मुंडे यांनीच मला कसं बसं वाचवलं असं देखील या कुटुंबाने सांगितलं आहे। यासोबतच संपदाच्या कुटुंबानं आणखी एक गंभीर आरोप केला तो म्हणजे अजूनपर्यंत पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पूर्ण आलेला नाही, हे सुद्धा वेळ काढूपणाचं लक्षण आहे असं देखील दावा कुटुंबानं केला। यासोबत सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोबाईल अनलॉक करण्यात आला होता। अगोदर सांगण्यात आलं की यावेळी संपदाचा मोबाईल प्रथमतः हा सील करण्यात आला होता, पण व्हॉट्सअपची शेवटची लाईन जर बघितली तर 11:33 दिसत आहे। याहून दिसतं की मधल्या काळामध्ये मोबाईल कुणीतरी चालू केला होता, मग सील कुणी मोडलं, पुरावे कुठे गेले याचा काही हिशोब नाही। यासोबतच संपदानं स्वतःला संपवून घेतल्यानंतर त्यानंतर तिचा फिंगरप्रिंट वापरून कोणी मोबाईल अनलॉक केला गेला का आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी डिलीट केल्या का असा देखील आरोप कुटुंबाकडून करण्यात येतोय। त्यामुळे डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवण्याचा मुद्दा हा बिलकुल पटत नाहीये। जणू सर्वांनी आखलेली ही नियोजनबद्ध हत्याच आहे असा आरोप या कुटुंबानं केला आहे। खरं तर डॉक्टरांनी एकीकडे त्यांच्यावर झालेली प्रशांत बनकर सोबतची चर्चा, त्यांच्या नात्याची चर्चा, यासोबत झालेला वाद, दोन्ही आरोपींसोबत सतत असलेला संपर्क आणि मृत्यूनंतर फोन अनलॉक होणं या सर्वांमुळे या प्रकरणात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत। आता यावरून आपल्याला अजून काय आणि कोणकोणती नवीन माहिती समोर येणार, सत्य कोणाच्या बाजूला आहे, यासोबत या प्रकरणात अजून किती धागेदोरे जोडलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार, हे सर्व या तपासावरूनच आता सिद्ध होणार आहे। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।